इंग्लिश में बोलता हूँ. हां या Very good to be here. मला खूप आनंद होत आहे की मी इथे मला एक संधी मिळाली इथे यायची. I'm very happy to see all of you at Amravati Baptist Church. मला खूप आनंद होत आहे तुम्हा सगळ्यांना अमरावती बॅप्टिस्ट चर्च इथे बघितल्यामुळे. I'm so thankful for your pastor. मी धन्यवाद देतो पास्टरसाठी. I got to meet him about 5 years back in America. मी 5 वर्ष आधी तुमच्या पास्टरला अमेरिकेला भेटलो होतो. And God, you see how God has blessed you? आणि जर तुम्ही बघत असाल की देवाने किती तुम्हाला आशीर्वादित केलं आहे. God tells pastor is the gift from God to the church. आणि देव म्हणतो की पास्टर जो असतो ते देवाची भेट आहे चर्चसाठी आणि हे देवाचे दान आहे आपल्याला. And God has really blessed you. आणि म्हणून देवाने आपल्याला आशीर्वादित केलं आहे. I'm excited to see what God is already doing and what He's going to do. आम्ही खरंच आनंदित आहे की देवाने जे पहिलेच या चर्चमध्ये आणि तुमच्या लोकांमध्ये केलं आणि पुढे जे मोठं कार्य देव आपल्यामधून करणार आहे त्यासाठी मी आनंदित आहे. I'm so happy to be here. आम्हाला खूप आनंद होत आहे की मी आज इथे आहे. So I want to share my testimony today. आणि मी आज माझी साक्ष मी तुम्हाला सांगतो. And आणि so my name is Anish. माझं नाव अनिश आहे. And I was born in Hyderabad, India. आणि मी हैदराबाद या जागी या शहरात माझा जन्म झाला भारतामध्ये. In 1993. 1993 मध्ये माझा जन्म झाला. I was born in a Hindu family. माझा जन्म हा हिंदू कुटुंबात झाला. Where I was raised, worshipping idols. आणि जिथे माझी जे वाढ जी आहे ते जे मूर्ती आहे यांच्या पूजा आणि या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये माझी काय झाली वाढ झाली. In my religion, I was raised in a very strict Hindu family. आणि माझ्या धर्मामध्ये जे माझी वाढ झाली तो इतकं स्ट्रिक्टपणे जो धर्म पाळणे किंवा मूर्ती पूजा करणे याच्यात माझी काय झाली माझी वाढ झाली. My parents, everything was centered around the Hindu temples and religion. आणि माझे जे कुटुंब माझे आई वडील आणि या सगळ्या गोष्टी माझा पूर्ण परिवार आहे तो पूर्ण हिंदू धर्मामध्ये जे तुम्ही बघता याच्याकडे सगळ्याकडे तो गुंतलेला आहे. And I know that you are all familiar with the religion, the Hinduism religion. आणि मला माहित आहे की तुम्हा प्रत्येकाला या गोष्टीची जाणीव असेलच की धर्म कसा असतो हिंदू धर्म कसा असतो लोक काय करतात. मला माहित आहे की तुम्हाला या गोष्टीची जाणीव असेलच. I used to climb temples to Tirupati with my family, with my parents. आणि मी माझ्या आई वडिलांसंग तिरुपती आणि जे जे मंदिर आहेत त्याच्या पायऱ्या आयुष्यभर लाईफ मध्ये माझ्या चढत होतो. I remember climbing 7 hills. आणि मला आठवतं की 7 जे पहाड आहे त्यालाही मी चढून गेलेलो आहो. And shaving my head. आणि माझे केस मी काढले खूपदा. Now I don't need to worry about that. पण आता मला काळजी घ्यायची नाही माझे केस तसेच गेले. But I remember doing that, when I was little. आणि मला आठवतं की मी जेव्हा लहान होतो या सगळ्या गोष्टी मी केल्या. And I was just caught up in that. There was no understanding of what I was doing. आणि त्या सगळ्या गोष्टीत मी काय पकडल्या गेलेलो होतो आणि मला काहीच माहित नव्हतं की मी करत काय आहे हे. I did not even think about that. My neighbor was doing, my parents were doing, and I was just blindly following them. आणि मी या गोष्टीविषयी कधीच विचार केला नाही. माझे आई वडील करत होते, माझा शेजारी करत होता, माझे नातलगी करत होते, चला मग आपल्यालाही करा लागते हेच मी करत होतो. And my family was doing that. It was just part of life. Deep I really did not believe it, but still I was just following it. आता माझ्या हृदयात असा नाही की मी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला कारण सगळे करत आहे म्हणून मला करणं हा भागच आहे आणि म्हणून मी त्या गोष्टी करत होतो. I have my grandma who is since 50 years daily for 1 hour to 2 hours she prays in front of those idols. माझी जे आजी आहे ते 50 वर्षापासून जे मूर्त्या आहेत त्याच्या अवतीभोवती रोज प्रार्थना करते. And those words, it's in Sanskrit. We don't even understand what we're saying. आणि ते जे प्रार्थना आहे ते संस्कृत मध्ये आहे. हे समजत नाही की आपण काय बोलत आहोत काय म्हणत आहोत तरी आपण ते करत असतात. I still remember some words. Suklam Bardram Vishnam Suvarnam Chaturbhujam. Oh, I don't even know what I'm saying. आता जसा मी हा श्लोक सांगितला मला हे पाठ आहे पण हे काय म्हणतं मला याचा अर्थ सुद्धा माहित नाही पण मला पाठ आहे. And that is religion.
आणि त्यालाच धर्म असं म्हणतात. That is man-made. आणि हे मनुष्याने बनवलेल्या गोष्टी आहेत. And it really did nothing for me. आणि त्याने माझ्यात काहीच बदल झाला नाही, त्याने मला कधीच काही बदललं नाही. It was that, God allowed me to be born in a Hindu family, and I was just following along. जसा माझा जन्म एका हिंदू कुटुंबात झाला आणि जशी माझी वाढ झाली, जे जे मला सांगितण्यात आलं त्या गोष्टीमध्ये मी वाढत चाललो होतो. But there is a real God. पण स्वर्गात एक जिवंत देव आहे हे मला कळलं. That man did not made, but God, he has no beginning or ending. He is the creator. आणि स्वर्गातील जो देव आहे तो मनुष्याने बनवला नाही. स्वर्गातील देवाला सुरुवात नाही, त्याला अंत नाही, त्याला कोणी बनवू शकत नाही, असा स्वर्गातील तो एक देव आहे. Growing up in this religion, we are all spiritual. God put that inside man. आणि म्हणून आपण जेव्हा या धर्मात आपण या गोष्टी करत असतो, आपण धार्मिक असल्यामुळे या गोष्टी आपण करतो, पण आपल्या हृदयात जे जागा आहे ती स्वर्गातील देवाची. God created man to worship him. देवाने मनुष्य यासाठीच बनवला गेला की त्याच्याद्वारे तो स्वर्गातील जो देव आहे त्याचा गौरव व्हावा. But man fell away and he is worshipping something, but when that something is not the creator God, that religion is nothing, is vain. आणि म्हणून जेव्हा हे जे नातं देवाने जे बनवलं, मनुष्याच्या पापामुळे जे तुटलं, आता आपला कल देवाकडे असतो. पण जर तुम्ही स्वर्गातील देवाला आपला तारणारा किंवा त्याला ओळखत नसाल तर आपण काय करतो, जगिक जे धर्म जे दिलेले आहे त्याच्यामुळेच आपण काय करतो, त्याच्यात फसतो आणि आपली ओढ त्याकडेच वळत जाते. Ecclesiastes 3:10, there's a verse that tells he had put the world in their hearts, meaning God had put in man to worship something. आणि देवाचे वचन सांगतं की देवाने जेव्हा तुम्हाला बनवलं, देवाने तुमच्या हृदयात हे टाकलेलं आहे का जिवंत देवाला तुम्ही ओळखावे आणि त्याचा गौरव तुमच्या जीवनातून झाला पाहिजे, ही देवाची इच्छा आहे. That something, but in man's view, in my view, that was idols, that was animal, that was plants, water, trees, even people. आणि ते जे आहे, म्हणून मला सत्य माहित नव्हतं, स्वर्गातील देव माहित नव्हता, म्हणून माझ्यासाठी काय होतं, तिची पोकळ भरण्यासाठी मूर्त्या, फोटो, गायी, झाडं, मंदिरं, गोटे आणि ज्या ज्या अशा सगळ्या गोष्टी होत्या त्याच्याद्वारे ही जी पोकळ, ही जी गोष्ट आहे त्याला मी भरण्याचा प्रयत्न करत होतो. इट्स लाईक अ ब्लाइंड मॅन. असं जसं एखादा अंधळा व्यक्ती असो त्याप्रमाणे. But that is not true worship. That is not what God wants. आणि म्हणून ती जी आहे ती खरी देवाला गौरवणे नव्हे, ते देवाची तुमच्यापासून ती इच्छा नव्हे का तुम्ही निर्मिती हे जे आहे त्याला तुम्ही देव मानणे. See, we need to worship the creator, not the creation. म्हणून तुम्हाला देवाने जे सांगितलंय की जो निर्माता आहे त्याला गौरवल्या गेलं पाहिजे, निर्मितीला नव्हे. And I was like that, worshipping everything under the sun. आणि म्हणून मी तसाच होतो की या पृथ्वीखाली, या सूर्याखाली ज्याही गोष्टी असतील त्या सगळ्याले देव मानणे आणि त्या सगळ्या गोष्टीची पूजा करणे हाच माझा धर्म होता. And the religion is so confusing, आणि तो जो धर्म जो मी पाळत होतो तो इतका कन्फ्युजिंग होता आणि इतका मला तो अंधारात ठेवत होता. It is just a blind person trying to find something. असा जसा एक अंधारा व्यक्ती जसा आपलं शोधण्याचा प्रयत्न करतो त्या प्रकारे मी माझी परिस्थिती होती. Bible tells God is not the author of confusion. आणि देवाचा शब्द म्हणतो की देवाचा ज्या शब्दामुळे किंवा स्वर्गीय देवामुळे कन्फ्युजन किंवा मला हे समजत नाही असं कधीच नसतं. देवाचा शब्द हा सरळ आहे. God gives a sound mind. आणि देवाने आपल्याला बुद्धी याच गोष्टीसाठी दिली की आपण त्याला ओळखावं. See, I did not understand why I had to do those rituals. I was just caught up, at the people's life in the religion, the religious people, and their words and their life did not match.
आणि म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी जरी पकडल्या गेलो होतो, पण मला समजायचं की त्यांचं जीवन आणि जे करत आहे ते काही मॅचच होत नाही, आणि जीवन हे अधिक वाईटाकडे आपण, कारण या सगळ्या गोष्टी केल्यामुळे जे देवाविरुद्ध आहे वाईट होत होतं. The Hindu Pandits, they would do all these pujas externally, but it was just to get more money. आणि जेही हिंदू पुजारी किंवा मंदिराचे पुजारी असतात ते खूप पूजा हे यासाठीच करतात की अधिक पैसा आला पाहिजे, अधिक पैसा आला पाहिजे आणि फायदा झाला पाहिजे. There was really, their life did not match even what they were saying. आणि म्हणून त्यांचं जीवन जे ते बोलतात इवन त्याच्या संगही ते मॅच होत नव्हतं. And that is religion. आणि त्यालाच धर्म म्हणतात. And I was just like that. आणि मीही एक त्याच्यातलाच होतो. And so in that, I was raised in that, and in 2014, God gave the opportunity to go to America. आणि मी त्याच्यातच वाढलो, आणि 2014 मध्ये देवाने मला ही संधी दिली का मला देवाने अमेरिकेला नेलं. I had the privilege of being born in a good family with good parents. They sacrificed a lot in raising me. आणि जरी मी चांगल्या कुटुंबात, माझे आई वडील चांगले होते, त्यांनी मला वाढवलं, त्यांनी मला सगळ्या गोष्टीने मला साथ दिली, त्यांनी सगळ्या गोष्टी पुरवल्या, मला चांगलं त्यांनी वाढवलं. But spiritually we were in complete darkness. पण आध्यात्मिकरित्या मी पूर्णपणे अंधारात होतो. And I did not know much about Christianity or Christ, just little bit from what I learned in school. आणि मला खरा ख्रिस्ती धर्म किंवा खरा ख्रिस्त याच्याविषयी, देवाविषयी हे काहीच माहित नव्हतं. फक्त मी शाळेत थोडंसं ऐकलं, या गोष्टीविषयी ऐकलं होतं. And to be honest, I wasn't really interested in that because I had so many gods already. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, मला कधी त्या गोष्टीत इंटरेस्ट नव्हता, कारण माझ्याजवळ इतके मोठे सगळे पहिलेपासूनच लय मोठे देव होते, तर मला काही दुसऱ्या देवाची गरज नव्हती. So in America, I went to America, and I was away from family, and when I was 21, and in my thinking, I was away from my parents. There was a lot of freedom. आणि 21व्या वर्षी जेव्हा मी अमेरिकेत गेलो आणि मला समजलं की माझे आई वडील तर आता माझ्यापासून दूर आहे, म्हणजे आता मला खूप स्वातंत्र्य आहे, कारण मला आता कोणी पाहणारं नाही, आता मी अमेरिकेत काही करू शकतो. And I chose the sinful life. No one made me. I chose it and just went too far. आणि जेव्हा मनुष्याला ही वेळ येते, मनुष्य स्वतः पापालाच निवडतो, आणि मी ते पापी जीवन आता निवडलं आणि त्याच्यामध्ये मी फार दूरपर्यंत निघून गेलो. I was building on sand without anything, and living aimlessly from one pleasure to another. आणि मी या पापात आपलं जीवन जगत होतो, एका गोष्टी करून दुसरीकडे, आणि माझ्या जीवनात हे पापाने भरलेलं होतं. And that is sin. It plays you around from one thing to another. You just go around and around. आणि आपल्या प्रत्येकाचं जीवन जर देव आपल्या जीवनात नसला तर पाप तुम्हाला सगळ्या गोष्टीकडे फिरवत राहतो, पहिला या गोष्टीकडे, नंतर दुसऱ्या पापात, आणि याच्यामुळे मनुष्य काय करतो, त्यातच गुंतलेला असतो. But my pastor tells one thing: sin is the world's greatest detective. आणि म्हणून माझे जे पास्टर आहे ते मला एक गोष्ट सांगतात की पाप जे आहे ते जगातलं सगळ्यात मोठा शोध म्हणजे डिटेक्टिव्ह जो आहे, जो मनुष्याला फसवतो. It always finds its man. In March 2018, that was my day. आणि एक गोष्ट त्याने सुंदर बोलली का पाप सदैव मनुष्याला शोधत असतो डिटेक्टिव्ह प्रमाणे, आणि तो बघत असतो की कुठला व्यक्ती याला आपल्याला फसवता येईल, आणि एक दिवस हा माझा होता, त्या पापाने अधिक मला फसवलं. In one day, my whole world came crashing down. It turned upside down. आणि एक दिवस असा आला, त्या पापामुळे माझं जीवन इतक्या वाईटाकडे गेलं का ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, इतक्या दूरपर्यंत मी पळालो. It was all darkness. आणि सगळ्या अंधारमय जीवनात मी होतो. I just remembered, for whatever reason, I remembered crying out to God in general, God show me a way. आणि मी ज्याही कारणामुळे, मला देव माहित नव्हता, पण फक्त देवाच्या नावाने की देवा मला तू दाखव, मला तू याच्यातून बाहेर काढ, फक्त देवाच्या नावानेच मी ओरडत होतो. I was living in Hammond, Indiana at that time. आणि मी जेव्हा हॅमंड, इंडियाना हे जे शहर आणि हे जे राज्य आहे, तिथे मी राहत होतो अमेरिकेत. And 2 days later, there was a
invitation, a gospel tract on my door with a picture of a cross on it. आणि 2 दिवसानंतर माझ्या दारावर एकाने एक गॉस्पेल ट्रॅक ठेवली, सुवार्तेचा संदेश, जिथे क्रॉस असा काढण्यात आलेला होता. It said, Easter, the greatest story ever told, First Baptist Church, you're invited. आणि तिथं लिहिलं होतं की जे प्रभूचं पुनरुत्थान, ते सगळ्यात मोठा या जगातला दिवस, याच्याविषयी तुम्हाला सांगण्यात येईल. फर्स्ट बॅप्टिस्ट चर्च जे हॅमंड आहे, इथे तुम्ही या रविवारी या. And I did not know anything about Christianity, just very little. आणि मला या ख्रिश्चॅनिटी विषयी काहीच माहित नव्हतं, या देवाविषयी काहीच माहित नव्हतं. थोडीशीच मला फक्त या गोष्टीचं ज्ञान होतं. That was the Easter week then in 2018. आणि तो ईस्टरचा आठवडा 2018 ची ही गोष्ट आहे. And they canvassed the entire city of Hammond. आणि त्याने पूर्ण जी सिटी आहे त्या ते सुवार्तेचं आणि ते आमंत्रण सगळ्या लोकांना पाठवलं. And it was more, I did not go to the Easter service then, आणि मी कधीच त्या रविवारच्या ईस्टर सर्व्हिसला गेलो नाही. but it was more like someone is there, someone is listening, someone cares. आणि मग पण एक भावना सदैव होती का कोणीतरी देवाची इच्छा आहे का मा इकडे जावं आणि सत्य शोधावं, हे माझ्या हृदयासंग बोलत होतं. I was searching for something. I had so much guilt in me. आणि मी सत्याच्या शोधात होतो. माझ्या मनात खूप असा की मी खूप दोषी आहे, ही भावना जी होती, मी पापी आहे, ही भावना जी होती ते माझ्या हृदयात खूप होती. And 2 weeks later, some other people came knocking on the door. आणि 2 आठवड्यानंतर काही लोक आले, त्यांनी माझं दार वाजवलं. They were not Christian, आणि ते ख्रिस्ती नव्हते but pretending to be Christian. पण ते सांगत होते का आम्ही ख्रिस्ताचेच आहोत, जसे आपल्याकडे जे तुम्ही सदैव बघता. And they invited to their church. आणि त्यांनी मला त्यांच्या चर्चमध्ये बोलावलं. And I was looking for peace of mind. At that time, I was going on Saturdays to Hindu temples, and Sundays I started going to this place. आणि म्हणून कारण मी शांतीच्या शोधात होतो, म्हणून मी शनिवारी आपल्या मंदिरात जायचो आणि रविवारी हे जे नवीन दुसरं चर्च, त्या चर्चमध्ये जाऊन सत्य शोधायचा प्रयत्न करायचो. I just wanted my problem to be gone. कारण माझी इच्छा होती की माझ्या सगळ्या समस्या गेल्या पाहिजे. There was no wanting to know about God. पण देवाला शोधणं, देवाला सापडणं किंवा देवाला माहित करून घेणं याची माझ्यात काही इच्छा नव्हती. I was just thinking in my religious mindset, thinking that I'm doing a good thing, and somehow my good will outweigh my bad, and I will be okay. माझ्या धार्मिक डोकामध्ये जे आपण सगळे विचार करतो का मी जे करत आहे ते चांगलंच करत आहे आणि माझं चांगलं हे जे आहे ते माझ्या पापांच्या वरत चाललं जाईल आणि मला वाचवल्या जाईल, या दृष्टिकोनातून मी जगत होतो. But God knows all that, because in His word He tells, my good works are filthy rags before Him. आणि पण देवाला हे माहित आहे, देवाचे वचन सांगतं की मनुष्याचे चांगले कार्य देवासमोर घाणेरड्या कपड्यांसारखे आहे, हे देवाचे वचन सांगतं. And then my trial I was going through, it got more intensified. आणि माझ्या परीक्षेमधून जेव्हा मी या जीवनात जात होतो, आता ती माझं जे युद्ध होतं ते अधिक आणि अधिक वाढलं, माझा त्रास अधिक आणि अधिक वाढू लागला. See, that is when all my calculations were thrown in the trash can. आणि तेव्हा जे मी आपलं स्वतःचं असते ना की नाही मी असं करेल तसं करेल आणि मी चांगला होण्याचा प्रयत्न करेल, आणि या सगळ्या गोष्टी कचरा काढीत टाकण्यासारख्या झाल्या. That is when I really had nothing to hold to, and that is when my prayers became real and God became real. आणि मला कळलं की माझ्याजवळ असं काहीच नाही की मी आता त्या भावनेला, त्या विचारांना, या सगळ्या गोष्टीला पकडून ठेवणं, आणि माझ्यातला मी जेव्हा संपत गेलो आणि तिथं देवाचा शब्द माझ्यात कार्य करणं चालू झालं. So God had me just be still and have me look inside my own life and see how far I came. आणि देवाने मला दाखवलं की तू पहिले तुझ्या अंतःकरणात, तुझ्या हृदयात बघ की तू देवापासून किती दूर गेलेला आहेस. My parents saved money, took loans, borrowed money to send me to America, and I was living like the devil. अच्छा, माझ्या कुटुंबाने, माझ्या आई वडिलांनी लोन घेतलं, उधार पैसे घेतले आणि या सगळं करून मला अमेरिकेला पाठवलं, पण माझं जीवन अधिक पापात सैतानासारखं झालं. I realized the only potential I have is the potential to ruin my life. आणि मला कळलं की आता माझ्याजवळ एक जी गोष्ट राहिली आहे ती म्हणजे की माझं जीवन अधिक किती वाईट करता येईल, तेवढीच एक मार्ग माझ्या डोळ्यासमोर दिसत होता.
It was like the devil had a noose around my neck, and the sad part was he was using my own hands to tie it. हे सुंदर गोष्ट, हे असा क्षण होता आणि मला कळत होतं की सैतान एक 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 दोरा घेऊन किंवा माझीच मान बांधण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच्यात वाईट हे का हा जो दोरा आहे ते माझेच हात, असा सैतान सगळी परिस्थिती मनुष्यावर आणतो आणि माझी ती परिस्थिती होती. Proverbs tells his own iniquity shall take the wicked himself, and he shall be holden by the cords of his sin. आणि नीतिसूत्राचे वचन हे सांगतं की पाप्यांना पाप्याचाच पाप नरकाकडे ढकलेल आणि त्याचे जीवन स्वतःच ते उद्ध्वस्त करेल. I was so ashamed of myself. The guilt, the shame was so heavy, and my sin was right before me. I could not get it off me. आणि माझ्या जीवनातल्या पापामुळे मलाच लाज वाटायची, मलाच शरम वाटायची आणि मी प्रयत्न करायचो हे याच्यातून मी कसं काढू, याच्यातून मी कसा बाहेर निघू. In those Hindu temples too, I did not understand why I had to do all those rituals, go around those idols and worship every priest. I did not understand. आणि जेव्हा मी हिंदू त्या मंदिरात होतो मला कधीच नाही कळलं की मला ते चक्र कशासाठी मारायचे आहेत, या सगळ्या पूजा कशासाठी करायच्या आहे, याचा अर्थ मला कधीच समजला नाही. I was just crushed by the weight of religion, and it was just as if like I was suffocating under the weight of religion, saying the demand was do. आणि मी या धार्मिक कार्याच्या वजनामुळे दाबल्या गेलो होतो आणि माझ्यापासून अपेक्षा एवढ्या होत्या की अधिक कर, अजून कर, थांबू नको, अधिक करत जा. आणि ह्या गोष्टी माझ्या जीवनात मी चालूच होत्या. And in that other Christian place too, they were not talking about Jesus. आणि जे दुसऱ्या चर्चमध्ये, ज्या खोट्या चर्चमध्ये मी गेलो होतो, तिथे जेव्हा मी गेलो तिथेही ते येशू ख्रिस्ताविषयी बोलत नव्हते. They only mentioned Jesus 2 times in 1.5 months. 1.5 महिन्यामध्ये येशू ख्रिस्ताचं नाव त्यांनी फक्त एकचदा घेतलं. From what little I knew Christianity is about Jesus and the cross. मला जेवढंही ख्रिस्तीविषयी माहित होतं, फक्त मला काय माहित होता, येशू ख्रिस्त आणि त्याचा क्रूस. And something was telling me there is more than what they are telling me, so I started searching. आणि म्हणून माझ्या काहीतरी अशी गोष्ट होती जे मला सांगत होती की अरे याच्यापेक्षा मोठं काहीतरी आहे, ते शोधण्याचा प्रयत्न कर. इथे जे आहे या खोट्यामध्ये तू आहेस. And that is the beautiful thing about God. God wants to be found. आणि म्हणून हेच एक सुंदर गोष्ट आहे का देवाची इच्छा आहे का तुम्हाला मी पाहिजे, तुम्ही मला शोधलं पाहिजे. When you turn towards God, God will run towards you. जसे तुम्ही स्वर्गातील देवाकडे वळता तसा स्वर्गातील देव तुमच्याकडे धावत येतो. I saw that how the Bible is actual history. It was based Jerusalem, Bethlehem, they're actual places. Jesus Christ was an actual person who died on the cross. आणि मला कळलं की ह्या बायबल मधले जेही शहर, जेरुसलेम, बेथलेहेम, या सगळ्या गोष्टी रिअल आहे. देवाचा पुत्र स्वतः या पृथ्वीवर आला, या सगळ्या गोष्टी सत्य आहे. या गोष्टी मला समजल्या. This was very different than the mythology I was grown up in, monkey carrying mountains and all that. आणि हे यापेक्षा की ज्या लहानपणापासून मी कथा ऐकत आलो का माकड एक पहाड घेऊन धावत आहे आणि उडत आहे, याच्यापेक्षा ह्या ज्या गोष्टी सत्याच्या होत्या त्या सगळ्या वेगळ्या होत्या. But this was the turning point. Earlier we sang this song, Wonderful Words of Life. आणि हेच माझ्या जीवनाचं बदलणारं होतं. आपण एक जे गीत गायलं की गोड शब्द, प्रिय शब्द, शब्द ते जीवनी. God led me to this verse, Matthew 11:28. Come unto me, all ye that labor and are heavy laden. आणि देवाने मला त्या वचनाकडे नेलं, मत्ती 11:28, का जेही तुम्ही थकलेले आहात, जेही तुमच्यावर ओझे आहात आणि जे तुम्ही हरवलेले आहात, तुम्ही माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विसावा देतो. Bible tells the entrance of thy words giveth light. आणि देवाचे वचन सांगतं की जेव्हा तुम्ही देवाच्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवणं चालू करता, तुम्ही जीवनाकडे आणि प्रकाशाकडे वळता. And that I was started searching, and for 3 months through multiple things God was putting scripture in front of me. आणि जेव्हा मी सत्य शोधणं चालू केलं, 2-3 महिने देव सदैव माझ्या समोर वचन आणत गेला, प्रकाशाकडे वळवत गेला की हे बघ, हे सत्य बघ. This Bible is alive. It is the word of God. हा देवाचा शब्द आहे, हा जिवंत आहे, हा देवाचा शब्द आपल्याला दिला गेला. On June 17th I could not sleep. आणि जून 17ला असं झालं की मी झोपू शकलो नाही. I was watching a video of this man who was in prison. He was
hopeless, helpless. आणि मी एक व्हिडिओ बघत होतो की असा एक व्यक्ती जो जेलमध्ये आहे आणि त्याच्यापाशी काहीच आशा नव्हती, अशा व्यक्तीची मी गोष्ट बघत होतो. He was in chains, condemned, and in that state, Jesus Christ comes and sets him free. आणि तो दोषी होता, तो आपल्या पापामध्ये कैदेत होता. आणि मी गोष्ट ऐकली की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याजवळ आला आणि देवाने त्याचे सगळ्या साकड्या पापाच्या तोडल्या आणि त्याला मुक्त केलं. And I was just like that. आणि मी सुद्धा होतो. And I knew I needed Jesus Christ, not religion. आणि मला कळलं की मला येशू ख्रिस्त पाहिजे, धर्म नव्हे. And I had old roommate who used to go to First Baptist Church. आणि माझा एक रूममेट होता, तो या फर्स्ट बॅप्टिस्ट चर्च जे आहे, जे खरं चर्च आहे, तिथे जात होता. He told me, if you want to go to good church, that is a good place. They preach the word of God. आणि त्याने मला सांगितलं की तुला जर खरंच चर्चमध्ये सत्य शोधायचं असेल तर तू या चर्चमध्ये जा, कारण तिथे देवाचा शब्द आता शिकवत असतात. I just wanted to know about Jesus Christ. आणि मग माझी इच्छा जागृत झाली का मला येशू ख्रिस्ताविषयी जाणून घ्यायचं आहे. It was just like a blind man walking towards the light. I could not see the light, but I knew Jesus is the light. आम्ही जसा एक आंधळा व्यक्ती जेव्हा प्रकाशाकडे वळत असतो, मला माहित होतं की येशू ख्रिस्त हा प्रकाश आहे, पण कसं त्याच्याकडे वळावं हे मला माहित नव्हतं आणि मी शोधत गेलो. In that first service, I just walked into church, and that first service, I'll never forget that. आणि मी त्या दिवशी चर्चमध्ये गेलो, त्या नवीन चर्चमध्ये जिथं सत्य शिकवलं जातं, आणि पहिला रविवार मी कधी ते विसरू शकणार नाही. They were singing, talking, and preaching about Jesus. ते गीत गात होते, ते शिकवत होते, ते वचन गात होते, ते सगळे येशू ख्रिस्ताविषयी होते. And I was just crying. I knew that the Lord was here. आणि मी रडत होतो आणि मला कळलं की स्वर्गातील देव याची उपस्थिती इथे आहे. And what my problem I was going through, my storm, it is going to be okay. आणि जे माझ्या समस्या आहे काही असू दे, आज सगळ्या गोष्टी बऱ्या होतील. I was shipwrecked. My life was all just wrecked, and I was just holding on. आणि मी तुटलेला आणि गंजलेला अशी माझी परिस्थिती होती, कसा तरी मी पकडून होतो. I was beaten, defeated, wrecked by sin, and the devil was telling in my mind to give up. There is no point. आणि मी मोडलेला होतो, पापात ग्रस्त होतो, आणि शैतान मला सांगत होता की अरे तुझी काहीच आशा नाही, तुझ्यापाशी काहीच आशा नाही, आता तू गिव्ह अप कर, हे सोडून दे, आता तुझ्यापाशी मरण आणि नरकच आहे. But then in that church, Jesus Christ was telling there is hope. आणि त्या चर्चमध्ये सदैव सांगत होतं की अरे तिकडे आशा आहे, अरे सोडून दिलो का, देव तुम्हाला वाचू शकतो, हे तिथे शिकवल्या जात होतं. And after the service, the pastor, he took me and showed me from the word of God the plan of salvation. आणि जे पास्टर होते त्या संदेशानंतर त्यांनी बायबलमध्ये म्हणून मला दाखवलं की देवाचा सुवार्ता, तारणाचा जो रस्ता आहे आणि तुझ्या पापाची क्षमा होण्यासाठी देव येशू ख्रिस्त कसा वाचू शकतो हे त्याने मला बायबलमधून दाखवलं. He showed me from the Bible that I was a sinner. The wages of sin is death. आणि त्याने बायबलमधून मला सांगितलं की आपण सगळे पापी आहो आणि पापाची शिक्षा अनंतकारचं मरण आहे. And I was on my way to hell. आणि मी माझ्या पापामुळे अनंताच्या नरकाकडे जात होतो. To burn forever and ever and ever. आणि अनंतात जळण्यासाठी, अनंताच्या सरोवरात टाकण्यासाठी, जिथली अग्नी कधीच विझत नाही, इकडे जाण्यासाठी माझं जीवन वळत होतं, माझा आत्मा जात होता. But Jesus Christ, 2000 years back, he died on the cross for my sins. पण प्रभू येशू ख्रिस्त 2 वर्ष आधी माझ्या पापासाठी क्रुसावर मारण्यात आला. And the whole world sins. आणि प्रत्येकाच्या, या जगातील प्रत्येक व्यक्तीच्या पापासाठी मारण्यात आला. And he rose again from the dead 3 days later. आणि तो गाळण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी तो मरणातून उठला. And the gift of God is eternal life through Jesus Christ our Lord. आणि देवाचं हे दान, हे आपल्याला अनंतकारचं जीवन, हे दान आहे जे आपण ख्रिस्तावर विश्वासाद्वारे मिळू शकतो. My sins had me, and my guilt was so heavy on me. I just wanted peace from God. आणि माझे जे पाप, याच्या दबावाखाली मी इतका होतो की माझी फक्त एकच इच्छा होती की देवाची शांती माझ्याजवळ असली पाहिजे. I was so ashamed of myself, but I did not even want myself.
आणि मी माझ्यापासून इतका दुखी होतो का मला असं वाटत होतं की मी स्वतःही मला पाहिजे नाही. But Jesus Christ wanted me and he wanted to wash away my sins. आणि प्रभू येशू ख्रिस्त याची इच्छा आहे की मी त्याच्या जवळ यावं, की माझे सगळे पाप धुतल्या जावे, माझ्या पापाची क्षमा व्हावी. He paid for my sins so that I do not need to go to hell. त्याने माझ्या पापाचं जे भुगतान आहे ते त्याने केलं, त्याने मोजलं, यासाठी का मी अनंताच्या नरकात जाऊ नये. And he was like knocking on my heart's door saying, I want to save you. Will you let me save you? आणि तो माझ्या हृदयावर ठोकत होता, तो वाजवत होता की अरे तुझं हृदय उघड, माझी इच्छा आहे का तुझा आत्मा वाचावा, मी तुझ्या पापांची क्षमा करू शकतो, तुझं हृदय तू उघड, मला स्वीकार, मी तुझी क्षमा करू शकतो. That is when I received Christ and that was the greatest day in my life. आणि तेव्हा कुठं मी ख्रिस्ताला हाक मारली की येशू माझ्या पापाची क्षमा कर, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारतो, आणि माझ्या सगळ्या पापाची क्षमा झाली. माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा दिवस तो होता. Revelation 1:5 tells, unto him that loved us and washed us from our sins in his own blood. आणि प्रकटीकरणाचं वचन सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्त जे त्याने सांडवलं त्याच्यामुळे आपण सगळ्यांचे पाप धुतल्या जाऊ शकतात. And Romans 5:1 tells, therefore being justified by faith we have peace with God. आणि रोम 1:10 म्हणतो, कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासाद्वारे तुमची देवासोबतची शांती हे होऊ शकतं. And that at that point I knew I had peace with God. I was forgiven. आणि तो क्षण होता ज्याच्याविषयी मी तुम्हाला सदैव सांगत असतो, जेव्हा ख्रिस्ताला तुम्ही आपल्या हृदयात हाक मारता, त्याचं जीवन तुम्ही ऐकलं, तो क्षण येतो, तुम्हाला समस्त तुमच्या पापाची क्षमा झाली, तुम्हाला कळतं की देवाची शांती माझ्याजवळ आहे, तुमच्या हृदयातलं सगळं वादळ थांबून जातं. And I was going to heaven not because I was a good person. I am not a good person. आणि मला कळलं की मी आता स्वर्गाच्या मार्गावर आहे, याच्यामुळे नाही की मी चांगला व्यक्ती आहे किंवा होतो, मी तर कधीच चांगला नव्हतो. The thing in heaven there is no good people, there is only forgiven people. तुम्हाला माहित आहे का की स्वर्गात कुठलाही चांगला व्यक्ती नाही, पण असाच व्यक्ती आहे, असेच व्यक्ती आहे ज्यांच्या पापाची क्षमा झालेली आहे. And that is when I received Christ and he was living in my heart. आणि तेव्हा कुठं मी ख्रिस्ताचा स्वीकार केला, माझ्या हृदयात त्याला बोलावलं, माझ्या पापाची क्षमा झाली आणि प्रभू येशू ख्रिस्ताची शांती आणि ख्रिस्त माझ्यात आला. And I don't want to say all my problems just disappeared, but I knew I was not alone. Jesus Christ was with me. मी हे नाही सांगत आहे का त्याच्यामुळे माझ्या सगळ्या समस्या गेल्या, पण मी हे सांगत आहे की आता ख्रिस्त माझ्या सोबत होता आणि तो मला चालवत होता. And that is salvation. God stepping into sinful man. आणि त्याला तारण म्हणतात की स्वर्गातील देव जो पृथ्वीवरील पापी मनुष्य आहे त्याच्या हृदयात येतो आणि त्याला चालवितो. And this moves me to tears. All my life I would try to find God in climbing mountains, in temples, in idols, in anything, and God made the body his temple. आणि हे तेव्हापासून माझ्या डोळ्यात सदैव अश्रू आणतं की आयुष्यभर मी मंदिरं, पहाडं आणि या सगळ्या गोष्टीत मंदिराकडे वळत होतो, पण जेव्हा ख्रिस्ताने मला वाचवलं आणि ख्रिस्त माझ्यात आला, माझं स्वतःचं शरीरच हे मंदिर झालं आणि हे सत्य मला कळलं. That is the new birth. That is why God tells you must be born again. आणि त्यालाच नवीन जन्म म्हणतात आणि त्यालाच म्हणतात की जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो का तू नव्याने जन्मला पाहिजे. In John 1:12 योहान 1:12 मध्ये देव म्हणतो, Bible, as many as received him, to them gave he power to become the sons of God. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. It was not religion. God gave the authority to become his child. म्हणून कुठल्या धर्मामुळे मला हे नाही भेटलं, तर देवाने मला अधिकार दिलं का तू आता माझा मुलगा झाला. The next verse it tells, which were born not of flesh nor of the will of man but of God. म्हणून दुसरं वचन सांगतं की ते मनुष्यामुळे नव्हे तर स्वर्गातील देवामुळे ते तुमच्या संग घडतं. That is the new birth. आणि तो आहे हा नवीन जन्म. And I knew I was going to heaven. आणि मला कळलं की आता मी स्वर्गाच्या मार्गावर आहे. And God wants to do that for every one of you. आणि देवाची इच्छा आहे का ही जी गोष्ट माझ्या संग घडली, या रूम मध्ये जोही व्यक्ती आहे त्या प्रत्येकासंग ती गोष्ट घडली पाहिजे, ही देवाची इच्छा आहे. And to be if looking from
perspective, I was in an even different, completely different religion with a lot of confusion. अरे जर मी विचार केला का तुमच्यापेक्षा तर मी तर अशा एका धर्मात होतो जिथं तर इतकं कन्फ्युजन, इतकं वाईट होतं, पण त्याच्यातूनही देवाने मला वाचवलं. You know, like to be like looking at outside, looking at stones and talking to them, rocks, lifeless rocks. आणि जेव्हा मी कुठल्याही मूर्तीला आणि गोट्यांना बघत होतो, ही अशी गोष्ट आहे का एका गोट्यासंग बोलणं, Worshipping cows. आणि मी गाय आणि या सगळ्या गोष्टीच्या पूजा करत होतो. I knew really nothing. आणि मला त्यातलं काहीच माहित नव्हतं. But I cried to God. पण मी देवाला, स्वर्गातील देवाला जेव्हा हाक मारली, And the one real God who created me, who created all of us. आणि जो स्वर्गातील एकमेव देव ज्याने मलाच नाही तर तुम्हा प्रत्येकाला बनवलं, त्या देवाला मी हाक मारली. He answered. आणि त्याने माझी हाक ऐकली. And that made all the difference. आणि तो सगळा बदल, तीच एक गोष्ट घडवते जेव्हा स्वर्गातील जिवंत देवाला तुम्ही हाक मारता. See, and God has changed my life. God called me to preach and do service for Him. आणि देवाने माझं जीवन बदललं आणि त्याने मला माझी साक्ष अनेकांना सांगण्यासाठी बोलावलं. And in closing, do we have some more time? Yeah. 5 minutes? Okay, yeah. I just want to say, in this life, we are like a stillborn baby. आणि मी तुम्हाला एक शेवटी सांगू इच्छितो, या जीवनात आपण जसे आपण जन्म घेतलेलो असतो, Meaning we are coming to this, stillborn means we come into this life dead. आणि म्हणून याचा अर्थ समजणं की आपण जेव्हा या पृथ्वीवर येतो, जन्मतो, आपण जन्मचरित्या आध्यात्मिकरित्या मेलेले असतो. We live blind, when we walk blind, and we die blind and go to hell. आपण मेलेले जन्मतो, अंधळे जन्मतो, आणि अंधळेच आपण मरून अनंताच्या नरकात टाकल्या जातो. Our need is light and life. आणि आपली जे खरी जी आपली गरज आहे ते म्हणजे प्रकाश आणि जीवन. And God gives the answer. In John 1:12, Bible tells, in Him was life, and the life was the light of men. आणि म्हणून देवाचं वचन योहानामध्ये म्हणतं का येशू ख्रिस्तामध्ये ते जीवन आहे आणि त्याच्यामध्ये जो प्रकाश आहे तोच मनुष्याला वाचू शकतो. John 10:10 tells, I come to give you life and life more abundantly. म्हणून देवाचा शब्द बनतो की मी तुम्हाला यासाठीच आलो की तुम्हाला जीवन मिळावं आणि अधिक मिळावं. And Amazing Grace, there's a verse as the song tells, I was lost but now I am found. I was blind but now I see. आणि म्हणून ते गीत म्हणतं की मी हरवेला होतो पण मी सापडल्या गेलो आणि मी बाहेर होतो आणि देवाने मला आत घेतलं. And I want to ask you the same question. Do you have peace with God? आणि म्हणून मला तुम्हाला एक प्रश्न शेवटी विचारायचा आहे, तुमच्या हृदयात खऱ्या देवाची शांती आहे का? And God wants to each one of us to have that. आणि देवाची इच्छा आहे का ती स्वर्गीय शांती आपल्या प्रत्येकाच्या हृदयात असली पाहिजे? God does not want us to go to hell. देवाची इच्छा ही नाही की आपण नरकात जावं. If we go there, we are going against His wishes. जर आपण नरकात जात आहोत तर आपण देवाच्या विरोधात जाऊन त्याची जी इच्छा आहे त्याच्या विरोधात आपण जात आहोत. If when you receive Christ, when you believe Him, He is born into you. आणि जेव्हा तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवता आणि त्याला स्वीकारता, तो नवीन जन्म तुम्हाला देतो. And like in the Gospels, the man Simeon, he tells, mine eyes have seen thy salvation. आणि म्हणून देवाच्या सुवर्तमानात सांगितलं जातं की माझ्या डोळ्याने देवाचं जे तारण आहे ते मी बघितलं. That is Jesus Christ. आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. That Jesus Christ is the word of God. देव प्रभू येशू ख्रिस्तच हा देवाचा शब्द आहे. And you know, just simply by faith, believe and receive Him, and He will change your life as He changed mine. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, फक्त विश्वासाने देवाचा शब्द जेव्हा तुम्ही त्याला स्वीकारता, येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयात स्वीकारता, आपल्या पापाची क्षमा होण्यासाठी स्वीकारता, तो तुम्हाला ते जीवन देतो. In closing, I just want to say, these are not just not words that I'm saying. आणि मी तुम्हाला शेवटी हे सांगत आहे, हे काही असे शब्द नाही का जस मी तुम्हाला सांगत आहो. I am experiencing it myself. मला स्वतः हे माहित आहे, मला हे माझ्यात हे घडत आहे, मला माहित आहे की मला काय सापडलं. Sometimes I just think and look, I even question, is that really me that is inside this body? आणि खूप वेळा मला असा विचार येतो की मीच हा आहे का ज्याने मला देवाने मला कसं वाचू शकतो. And the difference is as different as light and darkness. आणि म्हणून जे तारण असतं ते एवढं क्लिअर असतं
जितका अंधार आणि प्रकाश या दोघातला जितका आपल्याला फरक माहीत आहे, तितका फरक तुम्हाला कळतं की हो माझ्याजवळ काय आहे. And no Christ, no life. म्हणून ख्रिस्ताला जेव्हा तुम्ही ओळखता, तुम्हाला जीवन काय आहे हे समजतं. Right. And when you know him, he will change you. And that is it. Thank you. आणि जेव्हा तुम्ही त्याला स्वीकारता, तो तुमचं जीवन बदलतं. Amen. माझ्या कुटुंबियानो, सगळ्यात महत्त्वाचं मी जे तुम्हाला सांगितलं, शेवटचे काही शब्द तुम्ही आजपासून माझ्यापासून ऐकलं. मला माहीत नाही तुम्ही किती लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्यावर म्हणजे माझ्या साक्ष्यावर विश्वास ठेवला. माझ्या जीवनातून तुम्हाला हेच सांगण्यात आलं का ख्रिस्त वाचू शकतो. आपण सगळे पापाच्या कडेकडे वळत आहोत. पापाची शिक्षा मरण आहे. एक दिवस तुमचा दिवस येईल, तुमची डेट ऑफ बर्थ आहे, नंतर डेट ऑफ डेथ राहील, जे तुमच्या कबरेवर टाकल्या जाईल. मधात एक डॅश टाकली जाते, माझी 29 जून 1982 आणि शेवटची तारीख हे तुमची सुद्धा राहील. ते तुम्ही टाळू शकत ना. आणि जसे मनुष्य मरतो, त्याचं शरीर मातीत गाडल्या जातो, त्याचा आत्मा अनंताच्या नरकात निघून जातो, कारण आपण त्या स्वर्गीय देवासमोर दोषी आहोत. तुमच्या कार्यामुळे, कुठल्याच गोष्टीमुळे, इवन ख्रिस्ती धर्मामुळे तुम्ही वाचू शकत ना. देवाने या गोष्टी कधीच बनवल्या नाही. आणि म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पाठवला, जो तुमच्या आणि माझ्या पापासाठी मारण्यात आला. ज्या पापाची शिक्षा तुम्हाला भेटायला पाहिजे, ते क्रुसावर प्रभू येशू ख्रिस्ताने घेतली, यासाठी का त्याच्याद्वारे तुम्हाला तारण मिळावं. पण हे होतं कधी, जेव्हा हे सगळं सांगितलं याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता की हो माझ्यापाशी 2 साक्षीदार आहे. एक नितीन इंगडे होता, तो याच धर्मातून आला आणि हमेशा सांगत होता. दुसरा साक्षीदार तुमच्यासाठी पाठवण्यात आला. पण निर्णय हा तुमचा आहे. देवाचे वचन, देवाचं सत्य तुमच्या संग बोलत आहे. जर तुमचं जीवन कधीच बदललं नसेल, जर तुमच्यापाशी ही शांती नसेल का मी मरेल तर मी कुठं जाईल, तुम्हाला तारण्याची गरज आहे. तुम्ही स्वतःला बदलू शकत ना. ही वेळ तुमच्या जवळ आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, जेही ओझे आहेत ते सगळे माझ्यावर टाका, मला हाक मारा, मी तुम्हाला विसावा देईल, मी तुमचा आत्मा वाचेल. ख्रिस्ताद्वारे तारण आहे. आणि फरक पडत नाही का तुम्ही कसे मोठे झाले, फरक पडत नाही का तुम्हाला काय शिकवल्या गेलं, फरक पडत नाही काय रीती काय तुम्ही करता. फरक केव्हा पडतो, जेव्हा तुम्ही स्वर्गातील देवाला हाक मारता, म्हणता येशू माझा आत्मा वाचो, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. ज्या समयी तुम्हाला हे हाक तुम्ही माराल, या समय जिथे तुम्ही बसले आहात, तुमच्या हृदयात जर शांती नसेल, त्याला हाक मारा. 2 साक्षीदार देवाने तुम्हाला पाठवलं. तुम्ही काय करता, त्याला घेता का नाही? भाई अजून एक चर्चची सर्व्हिस झाली, अजून मी ऐकलं आणि निघून जाता, हा निर्णय तुमचा. पण जर तुम्हाला या गोष्टीची शाश्वती नसेल का आज जर संध्याकाळपर्यंत जरा मरण आलं तर मी कुठं जाईल, हे तुमच्यासाठी होतं. आणि त्या स्वर्गातील देवाला हाक मारा, देवा माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, मी विश्वास ठेवतो की तू देव आहे आणि माझ्यासाठी मारण्यात आला. तुझे वचन सांगतं की जो ही विश्वासाने हाक मारेल तो वाचवला जाईल. लक्षात ठेवा, तुमच्या कार्यामुळे तुम्ही वाचू शकत नाही, तर देवाने जे क्रुसावर केलं ते विश्वासाने जेव्हा तुम्ही स्वीकारता, त्याला हाक मारता, तुमचा आत्मा त्याच समय वाचवल्या जातं. नवीन जन्म हा घडतो, देव तुम्हाला वाचवतो आणि ते स्वर्गीय शांती तुमच्या हृदयात येते. देवाने तुम्हाला आजच्या चर्चमध्ये सहज नाही आणलं. याचं पहिलं प्रमाण म्हणजे की तो तुमच्यावर प्रेम करतो. दुसरं तुमचं आहे का तुम्ही ते प्रेम स्वीकारता का तुम्ही नकारता, हा निर्णय तुमचा. आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. जसं मी तुम्हाला म्हटलं का देव तुमच्यावर प्रेम करतो. देवाची इच्छा आहे का कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये, आणि म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. तो या पृथ्वीवर आला, पवित्र जीवन जगला आणि या खोलीतल्या प्रत्येक व्यक्तीच्या पापासाठी क्रुसावर मारण्यात आला, तो गाळण्यात आला. 3ऱ्या दिवशी त्याने मरणावर विजय मिळवला. क्रुसावर त्याने म्हटलं की तुमच्यासाठी मी हे सगळं पूर्ण केलं. आणि त्याने म्हटलं की आता जोही विश्वासाने मला हाक मारेल की येशू मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहे, मी विश्वास ठेवतो परमेश्वरा की तुझे वचन सांगतं की जोही तुला हाक मारेल तो वाचवला जाईल, माझी क्षमा कर, माझ्या हृदयात ये
आजपर्यंत परमेश्वरा मी सगळ्या धार्मिक गोष्टी केल्या, पण ती शांती मला कधीच मिळाली नाही. होय परमेश्वरा, या समय मी तुझ्याजवळ आली आहे. होय परमेश्वरा, मी तुटलेली आहे. हो परमेश्वरा, मला काहीच आधार नाही. हो परमेश्वरा, माझा आत्मा वाचव. जेव्हा तुम्हाला हे सत्य कळतं, देवाचे वचन तुमच्या हृदयासंग बोलत आहे, हे तुम्हाला आमंत्रण आहे. हा शब्द जे तुमच्या हृदयासंग बोलत आहे, देवाने तुम्हाला इथं जे आणलेलं आहे, ही जे साक्ष तुम्ही ऐकले आहे की ख्रिस्त हा तारणारा आहे आणि तो जीवन बदलणारा आहे. जर तुमची इच्छा असेल तर त्याला तुम्ही हाक मारा. या समय आपल्या हृदयाने त्याला पुकारा, म्हणा, येशू माझी क्षमा कर. मी विश्वास ठेवते परमेश्वरा की मी पापी आहे. मी विश्वास ठेवते की माझ्या पापाची शिक्षा अनंतकाळचा मरण आहे. पण होय परमेश्वरा, मी विश्वास ठेवते की तू माझ्या पापासाठी मारण्यात आला. मी विश्वास ठेवते तू देवाचा पुत्र आहे, तू देव आहे. आणि मी विश्वास ठेवते की तू माझ्या पापासाठी गाळण्यात आला. तुझं क्रूसावर पवित्र रक्त माझ्या पापाची क्षमा होण्यासाठी तू सांडवलं. ओ येशू माझ्या हृदयात ये. ओ परमेश्वरा, माझ्या पापाची क्षमा कर. होय प्रभू, मला नरकात जायचं नाही माझ्या राजा. तुझे वचन सांगतं परमेश्वरा, जे हृदयाने ग्रहण करतात, मुखाने कबूल करतात, तो वाचवल्या जाईल. होय प्रभू, तुझ्या शब्दावर मी विश्वास ठेवते. ती स्वर्गीय शांती मला तू दे, जी साक्ष मी ऐकली परमेश्वरा. होय प्रभू, जे जीवन त्याचं बदललं, माझी इच्छा आहे माझं जीवन बदलावं. या ओझ्याखाली परमेश्वरा मी दबलेली आहे. परमेश्वरा, मला तू वाचव माझ्या राजा. माझं जीवन तू बदल. आणि जे तारण तुझ्यापासून आहे परमेश्वरा, तू मला दे, मला तू वाचव. जेव्हा ही छोटीशी प्रार्थना जिथेही तुम्ही बसलेले आहात, विश्वासाने तुम्ही करता, त्या स्वर्गातील देवाला हाक मारता. तुम्हाला कळतं की तुम्ही दोषी आहात आणि तुम्हाला क्षमेची गरज आहे आणि येशू ख्रिस्त तुम्हाला वाचू शकतो. ही गोष्ट जर तुम्हाला समजली असेल आणि जेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या नावाला तुम्ही हाक मारता, या समय तुम्हाला तो वाचवतो. या समय तुमच्या पापाची क्षमा होते. या समय तुम्हाला कळतं की स्वर्गीय शांती मला भेटली. जर त्यातले तुम्ही असाल, ही वेळ जाऊ देऊ नका. वारंवार या संधी येत नाही. देवाचे वचन तुमच्या संग बोलत आहे. आपले हृदय उघडा. जसे अनिशनं आपलं हृदय उघडलं, त्याने म्हटलं, येशू मला वाचव, माझी क्षमा कर. त्याच्याजवळ जा, त्याला हाक मारा, तुम्ही कधीच खाली जाणार ना. त्याने मस्त सारख्या पाप्याला वाचवलं. तुम्ही माझ्यापासून सदैव ऐकलं. आज तुमच्यासाठी दुसरा साक्षीदार, त्याची साक्ष सांगण्यात आली, यासाठी का तुमच्या आत्म्याचा नाश होऊ नये. पण निर्णय तुमच्या हाती आहे. का तुम्ही त्याला स्वीकारता का तुम्ही त्याला नकारता. देवाची इच्छा आहे का तुम्ही त्याला स्वीकारावं, कारण त्याच्या पुत्राद्वारे सार्वकालिक जीवन आहे, अनंताचं जीवन आहे. जे त्याला स्वीकारतात त्याला तितक्यांना त्याचे मुले होण्याचा अधिकार त्याने दिला. आणि जिथे त्याचा स्वर्गीय बाप, तिथे त्याचे मुले जातात. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू. गौरवितो माझ्या राजा. धन्यवाद मानतो. प्रार्थना करतो, जे ही साक्ष परमेश्वरा, जो ही साक्षीदार तू पाठवला, ओय प्रभू, इथे जुळलेल्या प्रत्येकाच्या मनात तू कार्य कर. प्रत्येकाची आध्यात्मिक स्थिती तू जाणतो. त्याचे हृदय उघड, त्यांचे मन तू बदल. ओय परमेश्वरा, ओय प्रभू, त्यांना त्यांची आत्मिक स्थिती तू कळू दे. ओय प्रभू, जेही हा निर्णय घेण्यासाठी सैतान जे थांबवत आहे, ओय प्रभू, हे सत्य जे तू त्यांना दाखवलं, ती शिकवलं परमेश्वरा, त्याला प्रभू तू दाखव. त्यांचे हृदय तू उघड का त्याने विश्वासाने तुला हाक मारावं. ओय परमेश्वरा, ही संधी तू दिली, तुझे धन्यवाद मानतो. यातून परमेश्वरा तुझी महान प्रीती आमच्यावर दिसून येते. पण ती प्रीती परमेश्वरा इथे जुळलेल्या प्रत्येकाने स्वीकारावी, यासाठी मी प्रार्थना करतो. धन्यवाद मानतो परमेश्वरा. पुन्हा एकदा प्रभू, तुझा सेवक तू या चर्चला पाठवलास. ओय प्रभू, तुझी योजना होती का प्रभू अनेक लोकांचे आत्मे वाचावे. मी तुझे धन्यवाद मानतो की या लहानशा घरी, या लहानशा चर्चमध्ये जिथं सत्य शिकवल्या जातं, तिथं तू देवाचा आणखी परमेश्वरा तुझा सेवक पाठवला की ज्याच्या जीवनाद्वारे, त्याच्या साक्षाद्वारे अनेकाला तारण समजावं. धन्यवाद मानतो. तुझं कार्य प्रत्येकाच्या हृदयात तू कर. आणि होय प्रभू, प्रत्येकाने तो निर्णय घ्यावा, ते डिसिजन घ्यावी, यासाठी त्यांना सहाय्य तू कर. हालेलुया. धन्यवाद मानतो. गौरवितो आजच्या भक्तीसाठी. होय प्रभू, तुझ्या कृपेसाठी, तुझ्या उपस्थितीसाठी धन्यवाद मानतो. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आपण उभे राहू आणि शेवटचं गीत गाऊन आपण आजच्या भक्तीला संपू. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, कोणाची इच्छा असेल की माझ्यासाठी प्रार्थना करा, मला तारणाऱ्याची गरज आहे,
ही जर तुमची प्रार्थना असेल तर तुम्ही माझ्या संग बोलू शकता. आपण गीत गाऊ. आहा हा माझा प्रभू थोर त्या खांबी मारिला, माझ्या पापांचा दंड गोरतयास लाविला. क्रूसाजवळ मी पाहिला प्रकाश, माझ्या पापांचे ओझे पडले. येशूच्या कृपेने आणि विश्वासाद्वारे मी तारलोनी आनंदी आहे. क्रूसाजवळ मी पाहिला प्रकाश, माझ्या पापांचे ओझे पडले. येशूच्या कृपेने आणि विश्वासाद्वारे मी तारलोनी आनंदी आहे. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना प्रेज द लॉर्ड. थँक्यू, तुम्ही जुळलेत. देव